नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत असा. आज असा गुरुवार आणि गुरुवार म्हटल्या पेडण्याचो बाजार. सो पेडण्याच्या मार्केटमध्ये मी इल्लेलो असोय. तर तुम्ही बघू शकता इकडे मार्केटला ना असे तुमका वाटे वगैरे लावलेले असतात. हे बघा, हे वाटे लावलेले आहेत. हे भाजीची शॉपा, हे बघा टोमॅटो, वांगी, हे असे वाटे ना लावलेले असतात. हे बघा सगळीकडे असे वाटे वगैरे लावलेले असतात. हे बघा कांदे, हे बघा असे छोटे छोटे वाटे ना 10-20 रुपयाचे लावलेले असतात. चपला पण असतात. हे बघा हे वाटे तुम्ही बघू शकता. हे बघा आला लसूण वगैरे पण. हे बघा सगळा पेडण्याच्या मार्केटात तुमका हे आंबे होलो बघा. त्याच्याकडे भरपूर आंबे हाडल्याने. हे बघा पपई असा. त्याच्यानंतर हे खारी वगैरे ता पण भेटता बघा, रताळे वगैरे. हे बघा ह्यांच्याकडे भोपळे असत कडकडून ह्यांच्यानी शेरी ठेवलेले असत बघा. त्याच्यानंतर इकडे तुमका घरगुती सामान वगैरे भेटता. इकडे बघा लहान मुलांचे कपडे असत डेली यूजसाठी. आणि इकडे बघा आला लसूण. हे बघा आंब्याचे वाटे लावलेले असत. केळी. ह्यानी तर खूप फळं झाडलेली असत सगळी. हो बघा ऐसर पण. हे बघा कपडे असत. हे लेडीज कपडे आले लहान मुलांचे लेडीज. हे बघा गोलमो, सुको गोलमो, खारी. हे बघा गोलमो खारी असत. आणि ह्यो आमचो खाव गोलो. ह्याच्याकडे तुमका सगळं शेव वगैरे, खारी, बटर वगैरे भेटतात. हे बघा ही अशी ना माणसं वाटे लावून बसलेली असतात. हे बघा आंब्याचे वाटे लावलेले आहेत. हे बघा ताजी ताजी कोथिंबीर. हे ज्वेलरी म्हटल्या तुमका कानातले वगैरे सगळं काय खायचा. हे लेडीजसाठी कुर्ता वगैरे हे काय काय असं. हे तुमका लेडीज काय काय असं सामान. या घरगुती सामान जी घरात काय यूज करतात. हे भाजीवाले असत. यांच्याकडे सगळ्या प्रकारची भाजी. तसे ते बघा कडधान्य पण असत, कोंब कडधान्य. आणि हे मसाल्याचे पदार्थ सगळे आहात. सगळं याच्याकडे अवेलेबल आहे बघा. मसाला पण हा आणि मसाल्याचं सामान पण असा केलेलं मसाला पण असा. हो आम्ही आलो कसलं आम्ही तू नक्की कमेंट करून सांगा. तर ही आहात खारी. हे बघा हे लिंबू आले, आला लसूण. एवढे रताळे आणि शेंगे घेऊन बसलो. हे पावसाळ्यात उकडून खाक मजाच वेगळी हा. याच्याकडे तुमका शेंगदाणे वगैरे भेटतात, चिरमुरे वगैरे. याच्याकडे बघा सगळी फळं असत. ऑरेंज, डाळिंब, मँगो, ॲपल, केळी. ह्याच्याकडे पण आहे बघा सीताफळ, रामफळ, पेरू, ऑरेंज बरे दिसतात. याच्याकडे ड्रॅगन फ्रूट आहे बघा, ड्रॅगन फ्रूट. ह्यो मसालावालो आहे बघा. याच्याकडे ना सगळे लहान लहान पॅकेट केलेली आहेत. सगळे मसाल्याचे सामान आहे ते. सगळे मसाल्याची जी सामान लागते ती लहान लहान पॅकेट करून आणले आहे. ही आजी ना बांबूच्या भेतांची टोपली घेऊन बसली. कोकणात आता खूप यूज केलं जाता. एक आजी असा ती घेऊन बसलेली आहे. तसं तो बघा आणखी एक मसालावाला असा. यांच्याकडे पण सगळं सामान तुमचं गावत आहे बघा. हे बघा घराकडे लागणारे सगळे साहित्य म्हणजे जे टोप वगैरे असत, कढाई, चमचे, झारे, फ्राय पॅन सगळं बघा. इथं चाकू, लहान लहान वाटी आणि हे घराकडे लागणारे बाकीचे वस्तू म्हणजे फणी वगैरे, लॉक वगैरे. हे बघा अजून एक ॲल्युमिनियमच्या भांड्यांचा शॉप म्हणजे चमचे वगैरे आहात. चमचे वगैरे, ब्रश वगैरे सगळा. आणि ही लेडीजसाठी चपला आहात. आणि हे घरगुती सामान. तर ही लेडीजसाठी चपला पण बाजारात अवेलेबल असतात.
म्हणजे सगळं काय मिळणार नाही असं नाही. हे बघा हे खारीवालो, खारी बटर. हे बघा पावसाळ्यासाठी छत्रे, लहान मोठे वेगवेगळ्या प्रकारचे छत्रे आहेत. हे बघा ही परत बघा लेडीज चपला, लहान मुलांची चपला पण आहेत इकडे, लहान आणि लेडीज मुलांची. हे बघा पावसाळ्यासाठी टोपी पण दिली आहे. हे बघा आणि हे बियाणे तवशा मिवशाचे बियाणे आहेत, काकडी वगैरे. हे बघा भोपळ्याचे पण असत, भेंड्याचे पण असत. हे मिक्सरवाले, मिक्सरची भांडी पण इकडे भेटतात, सामान पण सगळा भेटतात. इकडे सगळी गावठी भाजी घेऊन आहात बघा. हे बघा एका बॉन्ड म्हणतात, केळीचा बॉन्ड. हे त्याच्यानंतर केळी, हिरवी केळी, वाली आहेत, मुळे. हे बघा बोणा वगैरे असं. ते बघा हे बघा कपडा लेडीजसाठी ड्रेस आहेत. हे बघा हे लहान मुलांचे पण इकडे ड्रेस असत. हे बघा कपडे पण असत, टी शर्ट वगैरे, जेंट्स टी शर्टा वगैरे. म्हणजे ह्या साईडला ना फक्त कपड्याची शॉप असत, म्हणजे सगळे कपड्याचे स्टॉल लावलेले असत. लेडीज जेंट्स लहान मुलांचे सगळे मिक्स. हे बघा हे लेडीजचं सगळं. इकडे तुम्ही बघू शकतात ज्वेलरीवालं पण असं. हे बघा वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी, खोटी आहात ही खरी समस्या. तर ही टी शर्ट आहात, ही शॉर्ट पॅन्टी. हे पण सगळा मार्केटमध्ये तुमका या भेटताला. हे बघा ट्रॅक पॅन्ट वगैरे ह्या रेग्युलर यूजसाठी ओके असा. हे बघा लहान मुलांचे पण आहात. हे बघा टी शर्ट, लेडीज पण आहात इकडे. हे बघा लेडीज कुर्ता वगैरे काय काय असा. हे बघा हे जेंट्ससाठी कपडे वगैरे. हे बघा हे लेडीजसाठी कुर्ताज वगैरे असं, ते ड्रेस वगैरे. तर ह्या असा पेडण्यातील भगवती देवीचा मंदिर. मस्त वाटतं बाहेरून बघा. हे बघा मस्त कोरीव काम वगैरे केलेलं असा, मस्त नजारा असा आहे बघू. कोरीव काम वगैरे ना भारी दिसता. आणि हो असा पेडण्यातील एरिया, मार्केट एरिया. हे बघा हे असा गार्डन पेडण्यातला. तुमका दाखवतो 20 रुपयाचं सेल. 20 रुपयात ना सगळा घरात लागणार साहित्य सगळा 20 रुपयात होता. मग अशी बघलेलं आहे, तुमका आता दाखवते काय काय. तर ह्या बघा आहे सर. तसेच कोकणातील आणि गोव्यातील नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या हक्काच्या चॅनलला म्हणजे सुमित ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.